आज मी तुम्हाला मक्याची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 3 कणस घेतलेले आणि असे सोलून घेतलेले आहेत। ते चॉपरला हलकसं बारीक करायचं। हलकसं म्हणजे काय माहिती आहे का, ही थोडीशी फुटली पाहिजे अशा पद्धतीने बघा फक्त फुटलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बघा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बघा 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आहे आणि 2 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। अशा दरदरे कुटलेले आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाका। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, हिंग पावडर थोडीशी, अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये बघा हा कढीपत्ता मी थोडासा हाताने असा तुकडे करून घेतलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचं आपल्याला थोडासा ओवा हातावर मी चुळून घेतलेला आहे। आता ह्याला काय करायचं, पहिलं आपण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे दाबून दाबून। आता ह्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यातलं आपल्याला अर्धच टाकायचं आहे। 1 चमचा फक्त कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यात हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आपल्याला हे अजून अर्धी वाटी जे राहिलं होतं ना पीठ, ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीत झालं पाहिजे। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर आता आपण बनवायला घेऊया। तर अशा पद्धतीत बघा पकडायचं आहे, असं सोडायचे। फेस बघा कमी झालेला आहे हलकासा। आता याला आपण असं हलवून घेऊया। तरी पहिले टाकलेले बघा असे लाल झालेले आहेत। मस्त असा बघा कलर आलेला आहे। अशा गोल्डन कलरवर फ्राय करायचे। आता काढून घेऊया। आतपर्यंत वरनं एकदम क्रिस्पी, आतून एकदम बघा सॉफ्ट।